आज आहे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला व माझ्या सर्व ताई दादांना माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. तुमचे सर्वांचे माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तुमचा येणारा प्रत्येक दिवस सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा व भरभराटीचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. चला, आज आहे शुक्रवार. काल आपण गुरुवार होता. काल जी देवाची पूजा केलेली आहे ती सुद्धा मला अजून आवरून घ्यायची. देवपूजा अजून करायची बाकी आहे. तुमच्या दादांचा नाश्ता झाला, ते गेले. त्यानंतर आता मी माझ्या पुढच्या कामाला सुरुवात करते. गोदाड्यांच्या घड्या घालून त्या इथंच ठेवलेल्या आहे, त्या पण अजून आवरायच्या आहे. घरामध्ये झाडू मारायचा आहे. सकाळी फक्त किचन झाडलेलं आहे आणि ड्राय बाल्कनी आणि आपली जी ड्राय बाल्कनी किचनची आणि जो टेरेस आहे तो झाडून घेतलेला आहे. हॉल, बेडरूम सर्व साफसफाई करायची बाकी आहे. का तर मुलं पण झोपलेले होते, तुमचे दादा पण झोपलेले होते. त्यामुळे चला, मी माझे कामं कसे आवरते ते तुम्हाला दाखवते. किचन ओट्यावरती पण पसारा आहे, तो पण बघा इथून सुद्धा दिसत असेल तुम्हाला. चहा केलेला, चहाचं पातेलं, जी चहा पावडर असते ती गाळून ठेवलेली आहे, ती अजून मला झाडाला टाकायची आहे. काय तुला बाहेर जायचं आहे तुला? बरं, थांब जरा थोडा वेळ. झाडाला मी रोज अशी चहा पावडर धुवून ठेवते आणि ती झाडांच्या कुंडीमध्ये वरते. त्यामुळे आपली झाडं वाळायला किंवा हिरवीगार व्हायला, नवीन पानं फुटायला मदत होते. ती मला रोजची सवय झालेली आहे. चहा पावडर गाळायची, चहा पहिले कपामध्ये गाळायचा आणि लगेच चहा पावडर धुवून ठेवायची. जसा वेळ मिळेल तशी ती, म्हणजे भांडे घासतानाच वेळ मिळतो ना आपल्याला, तेव्हा ती चहा पावडर मी झाडांच्या कुंडीमध्ये वतते. चला, ह्या ज्या गोधड्या आहे त्या इथंच ठेवणार आहे. ज्या इथं बसून जातात, त्या ज्या आहे त्या आपण काय रोज वापरत नाही, त्या आता 2 दिवस झाले काढलेल्या आहेत. त्या असतात आपल्या बेडमध्ये. सोफा कम बेड आहे हा, त्यामध्ये त्या बसून जातात. त्यामुळे वरती पण पसारा राहत नाही. मशीनवरतीच ठेवणार आहे हा ड्रेस, म्हणजे लक्षात राहील. परत एक ड्रेस आहे दुसरा, त्याला पण फिटिंग करायची आहे. त्यावरती कपडा मारून घेते, म्हणजे पुसून घेते. एवढा काही घाण नाही झालेला ना. नंतर खाली झाडू मारते. का तर आपण किचन ओटा पुसत असताना किचनवरचं पण खाली पडू शकतं. एकदा झाडलं ते घर स्वच्छ राहते. चला, मुलाला चपात्या करायच्या, अजून पूर्ण चपात्या नाही मी केलेल्या, त्यामुळे तावा पण तसंच ठेवलेला. यात घातलेली आहे मुगाची डाळ भिजत शेपूची भाजी बनवायसाठी. परवाचा पण किचन वाटा, म्हणजे जी स्टाईल आहे ती घासली होती, तरी पण बघा तिथं भाजीला फोडणी देताना उडलेलं आहे आणि ते दिसायला खूप असं घाण दिसतं. वरच्या वर जर आपण असा कपडा मारून घेतला तर किचन वाट्यावरती घाण होत नाही किंवा चिकटपणा जो असतो तो होत नाही. स्टाईल पण आपली घाण दिसत नाही. लगेच आपण एक कपडा मारून घ्यायचा, 2 मिनिटं सुद्धा लागत नाही कपडा मारायला. ते जर तसंच ठेवलं आणि आपण एकदा जर करायचं म्हटलं तर आपला वेळ पण जातो आणि हात पण दुखून येतात. त्यावेळेस मला काम राहतं किचनमध्ये, त्यावेळेसच मी लाईट लावते. तसं तर लाईट लावण्याची गरज पडत नाही. सकाळी सकाळी अंधार पडतो, कारण बाहेर पण पावसाचे वातावरण असले की अंधारच असतो. ती मला सवय एक खूप चांगली आहे. मुलं पण मला म्हणतात, मम्मी तू सारखा लाईट बंद करते. फॅन जरी चालू असला तरी मी बंद करते, लाईट चालू दिसला तरी पण मी बंद करते. माझं सारखं लक्ष असतं. तुला माहिती, झाडू मारत असताना मी दाराजवळ जाणार, कचरा करणार, दार उघडणार आणि परत दारामध्ये एक झाडू मारते. कारण असं म्हणतात की बाहेर कचरा हा बाहेर काढायला पाहिजे, त्यामुळे मला ती सवयच लागलेली आहे. आतल्यात आपण झाडू मारायचा नाही, बाहेर काढायचा असतो. पुसून घेताना पण मी बाहेर घेते, म्हणजे पुसत जाते आणि त्याच्या बाहेर काढते. आपल्या एक गाद्या बनवायला मुहूर्त केव्हा लागतो काय नाही, की सोफ्यावरच्या गाद्या, म्हणजे ज्या चेअर आहे त्याच्यावरच्या गाद्या बनवायच्या आहे.
झाडू मारत असताना काय होतं, जे बारीक कचरा असतो, केस असतात, मी पुढे झाडू मारते आणि हवा आली की तो कचरा पाठीमागे जातो, त्यामुळे परत मला पाठीमागून सुद्धा झाडून घ्यावं लागतं. ते जर तसंच राहिलं तर असं वाटत नाही झाडू मारलेलं आहे म्हणून. झाडायला खूप वेळ लागतो, लगेच झाडू मारून होत नाही. पाठीमागे जर बघायला गेले की कचरा दिसतो. पाऊस पण चालू राहतो, हवा पण खूप छान सुटते, त्यामुळे कपडे वाळून जातात. फक्त ज्या जीन्सच्या पॅन्टी आहे त्या कमरेमध्ये किंवा खिशामध्ये थोड्याफार ओल्या राहतात. हा माझा हात पुसायचा कापड, हे अडकवून ठेवणार आहे. हवा खूप असते त्यामुळे कपडे खाली पडतात. बटन लावून ठेवते, शर्टांचे बटन लावते आणि बाकीचे जे कपडे असतात त्यांना चिमटे लावते. ओला आहे, सुकून जाईल, परत टाकते. काय ग? हा, तू घे बघून पहिले तुझं काय आहे ते. चल चल, पूजा करायची आपल्याला, आता पूजा करून घेऊ आपण. चल, हे 2 दिवसाच्या पूर्वीची आहे. आता हे सर्व काढून घेते. आत्ता जे फुलं आपण काढलेले आहे ते फुलं यामध्ये पाकळ्या करून टाकणार आहे. झेंडूच्या झाडाच्या पानाला जरी हात लागला तरी पण वास छान येतो, मला खूप आवडतं. तसंच मला टोमॅटोचा सुद्धा वास खूप आवडतो. टोमॅटोच्या झाडाला जर आपला चुकून हात लागला तर त्याचा पण वास लगेच सुटतो. पूर्ण अशा ह्या वेगवेगळ्या करून घ्यायच्या पाकळ्या. आपण या पाण्यामध्ये कुंकू टाकलं तरीही चालतं. कडेने असा. दुकानात जाते पण भैया पावडर आणायचं माझ्या लक्षात राहत नाही. काय करावं, कधी कधी माझंच मला असं वाटतं. आज फक्त भैया पावडर आणायसाठी जाऊन घेऊनच येते. त्या तर आज शुक्रवार पण आहे, तसं पण आपल्याला देवाची भांडी घासायची आहे. बघा किती छान दिसतं. आपण असं घरच्या घरी पण असं काहीतरी करू शकतो. राहिलेली जी फुलं आहे ती मी आता
झाडाच्या कुंड्यांमध्ये ओतून देते, का तर त्याचं खत होतं. डेकोरेशन आपलं तयार आणि येणाऱ्याला पण सुंदर वाटतं. आपल्या घरामध्ये जर कोणी आलं तर त्याच्याकडे बघून खूप असं छान वाटतं, मला तरी वाटतं. आणि मला असं सजवायला खूप आवडतं. असं माझं काही ना काही रोज चालूच असतं, कुठं काय ठेवायचं, कुठं काय नाही, इकडच्या तिकडं तिकडच्या इकडं, असं रोजच ते चाललेलं असतं. तुम्हाला पण तुमचं घर सजवायला असं आवडतं का, ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कसा दिसतोय आणि आपल्या घराचा हा कॉर्नर ते पण सांगा. खाली जे आहे ते रांगोळीचे डबे आहेत, काल मी ते देवाजवळ रांगोळी काढण्यासाठी काढलेले होते. तसं तर ते बाहेर असतात, बाहेर जो आपण टेबल ठेवलेला आहे त्याच्या ड्रावरमध्ये असतात ते, कारण बाहेरच्या बाहेर रांगोळी काढायला मला बरं पडतं. त्यामुळे चला आता देवपूजा करून घेते. सर्व देव मी बाहेर काढून ठेवलेले आहे. कुंचन भरलेलं आहे. आज स्वामी महाराजांना पिवळे फूल नाही ठेवल्या गेले चुकून माझ्या हातातून. जे आपलं लाल किंवा गुलाबी म्हणता येईल, लाल किंवा गुलाबी पण नाही, जांभळ्या कलरचं जे फूल आहे ते मी स्वामी महाराजांना ठेवलेलं आहे, कारण पिवळी फुलं 2च होती. चला, भाजी टाकून दिलेली आहे, भाजी पण झालेली असेल. शेपूची भाजी मी पूजा करायला बसायच्या आधी टाकून दिलेली होती. बारीक गॅसवरती मी भाजी टाकलेली होती. भाजी पण आपली छान झालेली आहे. मुगाच्या डाळीमध्ये शेपूची भाजी. दुपारी भांडे घासता घासता ड्रेस खूप भिजला होता, त्यामुळे मी चेंज केला, साडी घातलेली आहे. आता संध्याकाळचे बहुतेक 6 वाजले असणार आहे. मी काय बघितलं नाही किती वाजले. मी आता खाली जाणार आहे. रोडलाच दुकानं आहे, खूप मार्केटच आहे म्हणजे रोडलाच. आता उद्या एकादशी आहे, त्यासाठी फराळाचं घेऊन येते आणि थोडंसं मला सामानसुद्धा आणायचं आहे, ते पण घेऊन येते संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी. आणि संध्याकाळच्या पूजेसाठी फुलंसुद्धा नाही, उद्या पण फुलं लागतील, संध्याकाळी पण मला पूजेला फुलं लागतील, ते पण घेऊन येते. दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शन वगैरे झालेलं आहे. हे बाहेरचं मंदिर आहे, मोठं मंदिर पण आहे महाराजांचं. चला, दर्शन वगैरे झालं आहे महाराजांचं. आता नेमके कारण स्वयंपाक पण करायचं. त्या ताईंचा चाललेला आहे हरिपाठाला त्या बसलेल्या आहे, त्यामुळे आपण जास्त नाही बोलू शकत. तर खूप छान वाटतं आहे. काकांची पण पूजा झालेली आहे. दर्शन घेऊन मी लगेच घरी आले. आरतीला काही थांबले नाही, का तर आरतीला थांबले असते तर मला घरी येऊन पूजा मांडायला खूप उशीर झाला असता आणि स्वयंपाकसुद्धा करायचा होता. धिंड्यांची भाजी, शेवयांची खीर आणि चपात्या असा मी स्वयंपाक केलेला आहे. माझा आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ज्या ताई नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करा. पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.